जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉगमध्ये। कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलाच असाल की दिवसभर आपण बिर्याणी चालू ठेवणार होतो, त्यामुळे किती तयारी करावी लागली आपल्याला। आणि त्या बिर्याणीमध्येच आपल्याला ऑर्डर पण येत होत्या, चालू होत्या। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या टर्ममध्ये संध्याकाळसाठी जे ऑर्डर येणार होत्या त्यासाठी बिर्याणी बनवून ठेवायची होती, म्हणून मी बिर्याणी बनवायची तयारी चालू केली। तेवढ्या शेफ तिकडे आपल्या ग्रेव्ही बनवत होते आणि दाजी आपले मस्तमध्ये राईस सोक करून ठेवत होते। त्यानंतर आपण सगळे पावडर स्पाइसेस टाकायला सुरुवात केली। मग कोथिंबीर पुदिना काढला फ्रीजमधून, तो चिरला मस्तमध्ये आणि धुवून बिर्याणीमध्ये टाकला। दाजी तिकडे फ्राईड ऑनियन टाकत होते बिर्याणीमध्ये आणि शेफनी जी ग्रेव्ही बनवली होती ती टेस्ट करून बघत होते। लोकांना आपल्या बिर्याणीसोबत ग्रेव्ही खायला पाहिजे डिमांड होती, म्हणून आपण ग्रेव्ही पण चालू केलेली मित्रांनो। आणि हे बघा आपलं साजूक तूप, बिर्याणीमध्ये घसाघस असं तूप टाकायला लागते, तवाकडे बिर्याणी क्वालिटी होत्या हो। ऑर्डर पण आज भरपूर येत होत्या मित्रांनो। त्यानंतर मग बाकीची तयारी करत व्हेज पनीर बिर्याणीची पण ऑर्डर आली। व्हेज पनीर बिर्याणी आपल्याकडे प्युअर व्हेजमध्ये असते मित्रांनो, त्यामुळे काही टेन्शन नाही व्हेजवाल्यांसाठी। मग दही फेटलं होतं दाजीने, ते आपण टाकत होतो। दही वगैरे फेटून झालं, सगळं टाकलं, मसाला सगळा एकजीव केला मित्रांनो। अशा प्रकारे मॅरिनेशन झालं आणि बघतोय तर काय, राईस आपण बॉइलिंगसाठी टाकला होता, तो बऱ्यापैकी चांगला शिजला होता। मग तो आपण लेअरिंग लावायला सुरुवात केली। राईस जास्त शिजून चालत नाही, याकडे मी आणि शेफचं जास्त लक्ष असतं, त्यामुळं वरनं तूप आणि टाकलं शेफनी। फायनली आपली बिर्याणी रॅपिंग होऊन दमला तयार झाली मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा।